सचोटी आणि ध्येयनिष्ठेनं शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी झटणं हे साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद. कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 ऑक्टोबर 1919 ला लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवतायत रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल आप्पासाहेब पाटील. प्रामाणिकपणा, शिक्षणाबद्दलची आस्था आणि उद्याचा वेध घेत नवनवे प्रयोग करण्याची, काळाच्या पुढे चालण्याची जिद्द बाळगणारा हा आहे आधुनिक काळातला एक ज्ञान ऋषी. रयत शिक्षण संस्था म्हणजे गुणवत्तेचा आग्रह. इथे भ्रष्टाचाराला थारा नाही. पारदर्शीपणे कारभार करत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा सगळ्यांनाच सामावून घेत डॉक्टर अनिल पाटील रयत शिक्षण संस्थेला नवी दिशा देत आहेत. हा ज्ञानऋषी सतत विचार करत असतो तो विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा. मुलांशी संवाद साधत त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम सतत सुरू असतं. कधी वर्गात हा संवाद चालतो तर कधी शेतात. कधी कमवा आणि शिका योजनेतल्या जिद्दी मुलांना डॉक्टर पाटील बळ देत असतात, तर कधी उद्याची आव्हानं काय याचा आपल्या सहकाऱ्यांसोबत वेध घेत असतात. काळाची आव्हानं पेलणारे अभ्यासक्रम कसे सुरू करायचे, आधुनिक तंत्रज्ञान कसं आणायचं, समाजाच्या उपेक्षित वर्गापर्यंत ही ज्ञानाची गंगा कशी न्यायची याचं सतत चिंतन डॉक्टर पाटील करत असतात. गुणवत्ता वाढीसाठी चालणारे उपक्रम असोत की मागे पडलेल्यांना मदतीचा हात देणं असो, ग्रामीण भागात शिक्षणातून सामाजिक आणि आर्थिक बदल कसा घडवायचा याचा वस्तुपाठ डॉक्टर अनिल पाटील घालून देत असतात. कर्मनिष्ठा, जिद्द, त्यागाची समर्पित भावना आणि भविष्यवेधी नजर असलेला हा आहे एक आधुनिक ज्ञानऋषी. विद्यार्थ्यांची आयुष्य घडवणाऱ्या या ज्ञानगुरूचा सन्मान होतोय, अनन्य सन्मान जीवन गौरवच्या रूपानं. डॉक्टर अनिल पाटील यांच्या सन्मानार्थ एक खास मानपत्रही प्रदान केलं जात आहे. डॉक्टर अनिल पाटील, तुम्ही चालवत आहात समर्थ वारसा कर्मवीरांचा. तुम्ही सांभाळत आहात वसा रयत शिक्षण संस्थेचा. शोषित वंचितांचे मार्गदर्शक बनून सहकाऱ्यांना सोबत घेऊन फुलवला मळा शैक्षणिक समाज क्रांतीचा. अपार तुमची ध्येयनिष्ठा, अपार तुमची साधना. तुम्ही आहात आधुनिक ज्ञान महर्षी. तुम्ही आहात नवी पिढी घडवणारे तपस्वी. तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. झी 24 तास अनन्य सन्मान जीवन गौरवच्या रूपानं. यानंतर माननीय डॉक्टर सुभाष चंद्रा यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अनिल पाटील यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. यानंतर मी माननीय आदरणीय शरद पवार साहेबांना विनंती करतो की आपण डॉक्टर अनिल पाटील यांना